90% लोक श्री स्वामी समर्थ चुकीने म्हणतात. तुम्हीही त्यातलेच आहात का? श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. आज आपण एक खूप महत्त्वाचा विषय समजून घेणार आहोत. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा खरा अर्थ आणि नामसाधना कशी करायची. सगळ्यात आधी आपण हा मंत्र समजून घेऊया. श्री स्वामी समर्थ हा फक्त शब्द नाही, हा आपल्या आयुष्याचा आधार आहे, आपल्या श्रद्धेचा श्वास आहे. श्री म्हणजे काय? तर श्री म्हणजे फक्त पैसा नाही, तर लक्ष्मी, शक्ती, सौंदर्य आणि शुभत्व. जेव्हा आपण श्री म्हणतो तेव्हा आपण आपल्या जीवनात पवित्रता आणि सकारात्मक ऊर्जा आणतो. स्वामी म्हणजे काय? तर स्वामी म्हणजे मालक. पण इथे फक्त बाहेरच्या गोष्टींचा नाही, तर जो स्वतःच्या मनावर, इंद्रियांवर नियंत्रण ठेवतो, जो या सृष्टीचा अधिपती आहे, तो म्हणजे आपले श्री स्वामी समर्थ महाराज. आणि जेव्हा आपण स्वामी म्हणतो तेव्हा आपण सांगतो, स्वामी तुम्ही माझे सर्वस्व आहात, माझे रक्षण करा. समर्थ म्हणजे काय? तर समर्थ म्हणजे जो काहीही करू शकतो, अशक्य गोष्ट शक्य करू शकतो. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा शब्द आपल्याला विश्वास देतो की स्वामी आपल्याला कधीच सोडणार नाहीत. थोडक्यात, जे ऐश्वर्य संपन्न आहे, जे सृष्टीचे स्वामी आहेत आणि जे आपल्या भक्तांचे रक्षण करू शकतात, अशा श्री स्वामी समर्थांना आपण वंदन करतो. आता नामसाधना कशी करायची ते समजून घेऊया मित्रांनो. एक उदाहरण सांगते. जर आपण एखाद्या दगडावर एकदम खूप पाणी ओतलं तर काय होईल? जास्तीत जास्त तो दगड फक्त भिजेल आणि पुन्हा कोरडा होईल. पण तेच पाणी जर थेंब थेंब सतत पडत राहिलं तर त्या दगडालाही होल पडतं. याचा अर्थ काय? कधी कधी खूप जप करण्यापेक्षा रोज थोडं थोडं पण नियमित नामस्मरण करणं जास्त प्रभावी असतं. अजून एक सुंदर उदाहरण. आपल्या जात्यात 2 पेटी असतात, एक स्थिर असते आणि एक फिरते. तेव्हाच पीठ तयार होतं. आपलं जीवनही तसंच आहे. आपलं मन स्थिर असायला हवं. स्वामींच्या नावात आणि शरीराने आपण परपंच करायचा, म्हणजेच काम करत राहा, घर सांभाळा, जबाबदाऱ्या पूर्ण करा, पण मनात सतत एकच गोष्ट लक्षात ठेवा. श्री स्वामी समर्थ. कधी कधी वाईट विचार येतात, हे अगदी नॉर्मल आहे. पण त्यावेळी काय करायचं? लगेच स्वामींचं नाव घ्यायचं, मग ते विचार आपोआप निघून जातील. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, श्रीमंत असो किंवा गरीब, शहाणा असो किंवा साधा, नामसाधना कोणालाही करता येते. फक्त हवी ती श्रद्धा आणि सातत्य. शेवटी फक्त एवढंच म्हणायचं, रोज मनापासून म्हणा, भगवंता मी तुझा आहे आणि बघा तुमच्या आयुष्यात शांतता, समाधान आणि स्वामींचा अनुभव कसा येतो ते. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि हाईप करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.